तुमच्या पण हातांची ही बोटं दुखत आहेत का? ह्याला आपण आयुर्वेदानुसार पेरसंधी असं म्हणतो. कधी कधी हे जॉईंट्स दुखतात, मग नंतर हळूहळू रिस्ट जॉईंट दुखायला लागतो, मग हळूहळू एल्बो आणि शोल्डर जॉईंट. तर अशी लक्षणं जर तुमच्यात असतील तर तुम्हाला आमवाताची लक्षणं आहेत आणि त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये जॉईंट पेन्स होणं, अगदी ठणका मारून सूज येणं अशी लक्षणं तुम्हाला दिसायला लागलेली असतात. त्याचबरोबर तोंडाला चव नसते, भूक लागत नसते आणि आळस आल्यासारखं वाटत असतं. अशा वेळेस तुमच्या शरीरामध्ये आमसंचिती म्हणजे टॉक्झिन्स हे साठायला लागलेले असतात आणि ज्या वेळेस हे वाताबरोबर सांध्यांच्या ठिकाणी साठायला लागतो हा आम, तेव्हा तुम्हाला आमवाताची लक्षणं दिसायला लागतात. आमवातासाठी एखाद्या सिंहाप्रमाणे जर एखादं औषध असेल ते म्हणजे एरंड तेल. वातरूपी हत्ती जेव्हा आपल्या शरीरामध्ये फिरत असतो, अशा जंगलामध्ये जर त्या हत्तीला घालवायचं असेल तर तेव्हा औषध म्हणून सिंहप्रमाणे काम करणारं ते म्हणजे एरंड तेल. एरंड तेलाच्या वासानेच शरीरातला जो काही वात आहे तो लगेच कमी होऊन जातो आणि आपलं जे दुखणं आहे किंवा त्या सांध्यांच्या ठिकाणी असलेला आम जो आहे तो सुद्धा कमी होत असतो. जेव्हा तुम्हाला आमवाताची लक्षणं दिसतात किंवा तुम्हाला आमवात आहे, अशा वेळेस तुम्ही जे पाणी प्यायचं आहे ते सुंठयुक्त पाणी पिणं खूप गरजेचं असतं, की ज्याने तुमच्या शरीरात जर कुठे आम साठलेला असेल तर तो शरीराबाहेर जाण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे. त्यासाठी चिमूटभर सुंठ जी आहे ही तुम्ही गरम पाण्यात घालून त्याचं दिवसातून 2 वेळा सेवन तुम्ही नक्की करू शकता.